नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एक महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। मुख्यमंत्री फडणवीस हे नड्डा आणि शहांच्या भेटीसाठी दाखल झालेत। दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीस शहांच्या भेटीसाठी पोहोचलेले। मंत्रिमंडळ विस्तारावर या भेटीत चर्चेची शक्यता आहे। दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीस आणि जेपी नड्डा शहांच्या भेटीसाठी पोहोचले। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। संदीप, वृषाली, खरं तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत। मात्र अजित पवार यांच्या अनुपस्थितीमध्ये अमित शहा यांच्या भेटीला फडणवीस दाखल झाले आहेत। ज्या भेटीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा देखील उपस्थित आहेत। मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे, त्याचबरोबर खाते वाटप अजून जाहीर झालं नाही आणि नावांबद्दल देखील अजूनही जी चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्याला कदाचित पुढच्या 24 तासांमध्ये पूर्णविराम मिळू शकतो असं म्हणता येईल। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी प्रोटोकॉलनुसार वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे। गडकरी, राजनाथ सिंह, त्याचबरोबर उपराष्ट्रपतींची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे आणि रात्री आता उशिरा नड्डा यांच्यासह ते अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अजित पवार उपस्थित नसल्यामुळे कदाचित भाजपमधल्या मंत्र्यांच्या यादीवर किंवा खाते वाटपाबाबत यावर चर्चा जी आहे ती होऊ शकते आणि अजित पवार आणि फडणवीस या दोघांचाही मुक्काम आज राजधानी दिल्लीतच असणार आहे। त्यामुळे उद्या पुन्हा एकदा अमित शहा यांच्यासोबत महायुतीतल्या या नेत्यांची बैठक जी आहे ती होऊ शकते। दुसरं महत्त्वाचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र आज दिल्लीमध्ये आलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये पवार आणि फडणवीस हे अमित शहांना भेटणार का हे बघावं लागेल। मात्र गेल्या 20 मिनिटांपासून फडणवीस आणि शहा यांच्यामध्ये ही एक बैठक किंवा एक चर्चा सुरू आहे। नक्कीच संदीप, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।